नाही धुतला सकाळपासून. की सनस्क्रीन होती रे. चंद्र 6:20 वाजलेत. कोण बघत नाही म्हणून लिप बाम लावला. बघा काय व्ह्यू आहे. सगळे तिकडे का बघतात? नंबर कमी आहे. नाही खोपोली आहे. आमची ट्रेनला टाइम आहे. नंबर कमी त्यावेळी नंबर आहेत 5 जण फिक्स आहेत. फक्त आकांक्षाने रिप्लेस केले योगेश. रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट त्या ग्रुपमध्ये कमी आहेत. अजून कोण कोण आहेत पुढे? 16 लोकच आहेत. किती? 16 लोक आहेत. अरे म्हणजे ते अरे 11:19 वाजल्याला मी कसाऱ्याला पोचलोय. बघली नाही तुला काढ ना मग. जरा खायला घेतोय. अरे ते सगळे ट्रेकर्स आहेत बघू शकता. आम्ही एकदम पोचलोय टाइम टू टाइम. पण काही पब्लिक आहेत त्यांनी ट्रेन केली आहे मिस. आम्हाला असं वाटलं आम्ही असू पण आम्ही असे नाही आहोत. आम्ही खूप पंक्च्युअल आहोत ऑन टाइम. आणि आता त्यांच्यासाठी वाट बघायला लागतात आणि त्यांना किती टाइम जाईल माहिती नाही. ते दुसऱ्या ट्रेन येतात मागच्या. बघूया किती टाइम. एक्सप्रेसनी येत आहेत. ट्रेन गेल्या शेवटची ट्रेन होती. आणि आम्ही जे ट्रेनने आलो ती लास्टची ट्रेन होती. आणि आता एक्सप्रेसने येत आहेत ते मागचे लोक. ही साईड कशी येडी मागून एक्सप्रेस होती. स्टेशन पण नाशिक होतं ना. वॉच बंद आहे. बंद म्हणजे बंद करून ठेवलं आहे. आता इथून टॅक्सी आहे आमच्यासाठी कसाऱ्यावरनं. टॅक्सी आहे. त्या टॅक्सीच्या मागे 4 जण. रस्ता खतरनाक आहे पण एकदम वळणावळचा रस्ता. हा असं रस्ता पूर्ण घाटच आहे. 90% घाट होता. 2:15 वाजलेत आणि अजून 2 तास आम्हाला जायला. मी आज झोपलेला आहे. बघितलं मॅप वर. पियुष काय बोलायचं तुला? नाही मला काय बोलायचं नाही मला सध्या पियुष आहे बोलायला काय ठेवलंच नाही. कशासाठी काय पियुषला प्रत्येक ट्रिपला झोपायला भेटत नाही. या ट्रिपला पण तो झोपणार नाही. त्याला भेटली जागा चांगली पण भेटले. त्याने स्वतःहून चूज केलं. या टायमाला आम्ही नाही दिली. त्याने स्वतःहून चूज. मला पाठीने टेकायला काही नाही असं मान ठेवायला. हा मग ते तू बघून आणि घ्यायला मस्त पाहिजे. झोपते इकडे तिकडे. मला झोपून नाही देत. मी ते उलट्या करतात म्हणून थांबलेत. 3:18 आले म्हणजे आम्ही पोचलेलो आहे. टाइमपास चालू आहे. थंडी आहे ना? थंडी आहे. टोपी घालते का? थंडी वाजते. आणि हा एवढा हुशार आहे की ह्या साईडला आलाय कसारा साईडला आणि त्याने काही गाडी केली नाही. मी आणि या नाही. त्याने हे full मस्त तरी घातलं. हे मस्त पॅक करून आलं. आपल्याकडे आहे सगळं. आणि आम्ही आलोय असंच. चेंज बिंज नाही करायचं तुम्हाला? काय माहिती नाही इकडे नसेल माझ्या. इथे नाही त्यांच्या वरती सगळे इथे काहीच नाही. ओके तर 4 वाजलेले आहेत आणि आम्ही चेंज वगैरे केलं आहे. तर हे आपले आहे. आपल्याला नाही आपण एवढा खर्च नाही केलाय. ओके तर बरोबर 4 वाजलेले आहेत. परफेक्ट 4 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे. ट्रेक इथं स्टार्ट करणार आहे. दात कोणी घासतील नाहीत. सोनाली गेली सदम्यामध्ये. मला थंडीमध्ये सदनामध्ये गेली. मला थंडी भरली आहे. मी रेडी आहे ट्रेकसाठी.
मला माहिती नाही मी कशी दिसते. चांगले दिसते, काय प्रॉब्लेम नाही. माझं नाव सौरभ, मी माझं सांगतो नंतर. ओके, आता सगळ्याला पहिलं बॅचेस देतोय. ठीक आहे, आपलं नाव काय करता आणि कुठून आला तेवढं सांगा फटाफट. ठीक आहे, मला काय आलं पाहिजे सगळ्यांची नावं काय आहेत ते. मला ओळखीतलं सगळे. वेळ लागतो, 8 ते 10 तासाची वाट आहे आणि खूप कठीण वाट आहे. ठीक आहे, तर सुरुवात करू आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. चला गणपती बाप्पा मोरया. वेगळा एक्सपिरियन्स आहे. चंद्रावर किती वाटी दिसतं. आणि म्हणजे आपण अर्ली मॉर्निंग चला, तर 4:30 वाजलेत आणि ट्रेक स्टार्ट केलेला आहे. आता बघूया किती टाइम लागते पोचायला. काढो की पूर्ण. जायचे ना सौरभ, काढोबात नाही येणार फोटो, येताना पण काढू शकतो. येताना काढू शकतो. 4 वाजता ट्रेक स्टार्ट केलाय आणि 4:30 वाजलेत. नाईट ट्रॅक सनराईज बघण्यासाठी वरती जाऊन भेटतो का बघू सनराईज. कष्टाचं फळ वरती भेटेल. उतरतानाच चंद्र ते आल्यावर छान वाटेल इथून उतरताना. सोनाली तिकडे बघ. चल चल हे व्हिडिओ आहे. चंद्र बघा किती भारी दिसतोय. लाईट मार यांच्यावरती जरा दाखव कसे बसले. लाईट मार बघा. आहेत मागे. चालून फक्त 15 मिनिटं झालेत आणि हे लोक बघा बसलेत. नाही मागे पण आहेत. आम्हीच पुढे आलोय. आलो या. हा हे ना साईडचं. सेम आहे हा असा स्पॉट आलेला आपल्याला तर ते वरती गेल्यावर. ओके 5 वाजलेले आहेत आणि आम्ही ब्रेक घेतलाय सगळ्यांनीच, म्हणजे पूर्ण ग्रुपनीच. तर थोडंसं खातोय इथे खजूर. सगळेजण खजूर खातात आणि अर्धी लोक इथे थांबतात. ते पण काहीतरी खातात विदायत. अजून बघू किती टाइम लागतो वरती पोहोचायला. हे आपण चाललोय कुठे आता. ओय सोनाली चाललोय कुठे आता आपण. तारामती पीक. ओके तारामती पीक. सनराईज पाहिजे आणि तिकडे ड्रोन उडूया आपण. मस्त मस्त शॉट घेऊया. ऑलमोस्ट पोचलेलो आहे आणि व्ह्यू एवढा भारी आहे का तो कॅमेऱ्यामध्ये नाही येते, कारण की काळोख खूप आहे. पण जे स्टार्स आहेत चांदण्या ते खूप भारी दिसतात. ते कॅमेऱ्यामध्ये नाही येतात. खूप भारी बघायला खूप भारी वाटते. असं पण नाही रे, पण असतं काहीतरी असतं. आता आमचा जो मेन आहे तो खाली आहे आणि लाइटिंग तो खाली थांबलाय, म्हणजे येतोय तो वरती आणि आम्हाला इथून पुढे रोड नाही माहिती. सगळेजण थांबलेत आणि व्ह्यू बघ किती भारी आहे. थोड्याच वेळामध्ये सनराईज होईल. काय करायचं इथे थांबाय. हे चला इथून कुठून तरी चला पटकन. हां भारी व्ह्यू. चल थोडं थोडं ही पोरं उभी आहेत तिकडे. 6:20 वाजलेत. थोड्याच वेळात सनराईज होईल आणि आम्हाला अजून थोडं वरती चढायचं आहे. चल चल. व्ह्यू बघा किती भारी आहे. आणि अजून 6:21 वाजलेत. आम्हाला चढायचं आहे. हे लोक वरती जाऊन थांबलेत. चल चल. हा व्ह्यू बघ, हा व्ह्यू. आणि आम्ही बसलोय आणि उतरच्या वांद्यात. हो उतरायच्या वांदे आणि टाइम झालेला आहे 6:27.
हे लोक इथून येतात चढतात. भाई वरती गेलो तर अजून ड्रोनचे शॉर्टकट आहेत. अरे वरती काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जागा ऑलरेडी अडवली आहे. हा आपल्याला जाऊन फायदा नाही. ऍटलीस्ट इकडनं आपण फ्रंटला आहोत. ड्रोन फ्लाय करतोय. तू कशाला मागे होतोय? तुला किती वाजलेत आता? 7 वाजायला आलेत आणि व्ह्यू तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे. खूप सुंदर बघा. आणि सगळीकडे गड किल्ले आहेत जे दिसत आहेत. ठीक आहे. आणि हा कुठला भंडारदरा सांगायचं होतं काय डॅमचं नाव ना तिथे पण आहे कॅम्पिंग. आमचे MH04 इथे बसलेत सगळे. 04 गँगमधले आणि आमचा मेन डाऊन झाले. टीम लीडर. 0 डाऊन झालं. गडालची नावं सांगायची होती तुला सुरकायची. नाही असं नाही, एक 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 सांगत बसलं तर याच्यात खूप लहान लहान येतात. हा ऍक्च्युली फोनमध्ये थोडंच काढू आपण ती व्हिडिओ उभी प्रॉपर काढू झूम करून प्रॉपर एक एवढं पुढे नको बसू. तू पडला तर माझ्या नाव आहे. ही डायरेक्ट चल बसी. सेटल झालं बोल. हे बघ आत्ता आले मॅगी बिगी खाऊन. हाय ब्रो. हाय गोप्रो. हाय ब्रो ने हाय गोप्रो. हाय गोप्रो. हे बघ आपण झोप लागली बिचारी. आता थंडी वाजायला लागली. ही थंडी असते बेकार असते रात्रीपेक्षा. फोटो काढ काढ. तू पण आहेस.
काय नाही व्हिडिओ अजून बाकी आहे ना, बाकी आहे अजून अर्धा पण नाही झाला ना. तर ड्रोन बिन फ्लाय केले मस्त. हे बघा इथे समोर MH04 बघा इथे. बघा काय व्ह्यू आहे. आणि व्ह्यूच्या समोर सगळे आमचे ग्रुप आहे, सगळं टीम बसली आहे. जबरदस्त व्ह्यू होता. सण येतोय आणि सगळे लोक ह्याच्यासाठी वाट बघतात. शी काय एवढी भारी व्हिडिओ बनवतोय आणि तो मला काय माहित. टाइम झालेला आहे बरोबर 7 वाजलेत रे. आणि बघ ना कसं वाटतंय, काय बोलायचं. मुहूर्तावरती सूर्योदय झाला, ह्याच्यावर सुंदर काय असू शकता. बघा किती सुंदर व्ह्यू, जबरदस्त. कसं वाटलं भाई व्ह्यू तुला? मस्त भाई साहेब मस्त. वर्थ इट आहे. सगळ्यांना बोलेल मी या खरंच वर्थ इट. आकांक्षा कुठे? याचा रिव्ह्यू घे रे. कसं वाटलं? बस झोपा काढल्या. बसते मला फोटो काढ. हा ठीक आहे. इकडे इकडे मी तर लीडर आहे. पियुष काय बोलायचंय? एकदम मस्त. प्रतीक भाई मामा काय बोलायचंय? काय नाही मस्त. तुमचं नाव काय आहे सांगितलं नाही. खंडेराव कोरे. काय? खंडेराव कोरे. खंडेराव कोरे. चला बघा काय व्ह्यू आहे. स्टार्ट. चला इथलं शूट वगैरे झालंय मस्तपैकी. आता आम्ही चाललोय वरती थोडंसं आणि तिकडे पण थोडंसं शूट बीट करून ड्रोन उडू. बघूया तिथे अजून काय चांगलं व्ह्यू येते. तसं इथे पण चांगलं फोटो आलेत छान छान सगळ्यांचे. आणि आम्ही चौघांचे फोटो काढायला जातो आणि सगळे येतात. जाऊ दे उठ. ये मागे. हिला दे. ऐसा क्यों बोला? अय्यो नाशिका. अच्छा ऐसा बोली क्या? काढ द्या. बरोबर जवाब द्या. ऐसा बोला तो बरोबर जवाब. मला विश्वास नाही माझ्या. दूर क्यों गया रे? अरे तिथं फेस बॉडी फेस तिथं ये आमचे 2 फंटर बघा ते बघा. त्यांना पोरींची काय पडलेलीच नाही. पोरी आल्या का नाही वरती चढल्या का नाही काहीच पडलेलं नाही तुम्हाला. हा निसर्ग बघायला आलो. निसर्ग नक्की का? मैत्रीण नाही म्हणते, मैत्रीण नंतर जाईल. पाठीवर निसर्ग. ते मागे थांबलेले हिला पाय हे नव्हते होते पोचत नव्हते. पाय पोचत नव्हते. बस तो वाला कोकणकडे जायचं तिकडे. पण पहिले असं वाटतं आपल्या इकडे जायचं. जो हे काय रे ते मंदिर आहे जिथे शंकरची पिंड आहे ती. इथे शंकरची पिंड आहे. मग तिथे कोकणकडे. तर बघूया इथून आपल्याला म्हणजे जायचं आहे का इथून जायचं आहे. तिथे ब्रेकफास्ट पण करायचं आपल्याला.
ऊन खतरनाक वाढले. तर प्रतीक हा फोटो काढतोय. काय झूम करतोय? हा व्हिडिओ येईल तुम्हाला दिसेल. दिसते का? येस. थांब. तो वेलकम बॅक टू माय ब्लॉग. हाय सोनाली. नाही ब्लॉगर बनलेली आहे. हाय सोनाली. ओके गाईज, तर प्रतीक फोटो काढतोय. संपलं. खतम. नया है अभी नया ब्लॉगर है इसलिए. हाय प्रतीक, कसं वाटतंय तुला? थांब. चांगला आहे. पोरके करतोय बंद कर. बाई इकडे बघ. हे मागे बघ, मागे मागे बघ मागे मागे बघ, मागे फिरव आता. बघा तापली, सनस्क्रीन मस्तपैकी लावली. आता हे लावते. लक्ष नका देऊ याच्याकडे. ठीक आहे. आता ही पण बघा झालं. 2 तासांनी 2 तासांनी आहे. तोंड नाही धुतलं सकाळपासून. शी, म्हणून तुमच्याकडे कोण बघत नाही. कोण बघत नाही म्हणून लिप बाम लावला जेणेकरून माझ्या होठांकडे बघा आई, बघा. व्हिडिओ काढ कर. वा तिथे येऊ का? हा थांब आलो. राम 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 राम. पियुष, तुमचे व्हिडिओ दिवसभर थांबणार ना? 4च्या मग जाणार. माघारी जाणार. 3-4 कोकणात आले का? मुंबई. हा ना, बॉम्बे. ओके. कसं वाटलं? ओके, तर आता बरोबर 1 वाजलेत. 1 वाजून 1 मिनटं झालेत आणि आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहे खाली. ठीक आहे. अरे थांबा, हे डोक्यावरती घेत आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहे खाली. आणि आता ती सीडी येईल, ज्या सीडीवरनं मी चढलेलो. 2 सीड्या होत्या आणि इथं हा वॉटरफॉल आहे खूप मोठावाला. मी रात्री म्हणजे सकाळी म्हणजे बघितलेला. रात्री म्हणजे मी सकाळी बघितलेला, जो पूर्ण अंधार होता. ओव्हर ॲक्टिंग करते इथं काय मुद्दामून. थकलेली तर नाही. कॅमेरा जसा फिरव करते. काय ना, मस्त खाऊ पिणं एकदम तगडा, एकदम ट्रेक केलाय मस्तपैकी. काय नाही, सगळ्यांनी मस्तपैकी मजा आली. तर खाली जाऊन चिकन आहे ते खाणार आहे. फर्स्ट टाइम माझी ट्रेकला आले जिथे ब्रश नाही केला. यार चिल्ला चिल्ला के सबको स्किप मत पता. आता करू आपण ब्रश खाली जाऊन. पकडून पकडून येऊ दे त्याला. आता हात दे मला. हा हे बसून आहे ना. बसलो. डायरेक्ट मंदिर असं खाली जाऊ दे. माझ्या मुंबई खाली. ऐकलंच नाही आला का कंटेंट पाहिजे मला. अरे नाही तो जिथे मदतीचा हा सगळे. चला माझ्याकडे एक्सप्रेशन चेंज करता पण येत. तर ऍक्शन.
माझे पॅन्टचा कलर बघा, थोडा झगरी मगरी, टी शर्ट ग्रीन, ट्रॅक लाल, झगरी मगरी वाटतंय, पण ते सगळं ठीक आहे. पण उतरताना खूप मजा येते आणि अजून गरम नाही होते, ते महिने थंड वातावरण आहे, एकदम गारगार वाटतं आहे. आणि जेव्हा घाम येतो, घाम आल्यावरती जेव्हा आपले हे ते हवा येते, तेव्हा जे फील येतो ना जबरदस्त, तसं गार वाटतं. म्हणजे घाम आणि अशी हवा, असं थंड गार वाटतं. मी इथून पडलो पाहिजे, कंटेंट येईल व्हिडिओसाठी. पडलो म्हणजे असं थोडंसं, पण ठीक आहे, जे रिअल ते रिअल. हां याची व्हिडिओ येईल असं बोलतोय. आणि आमच्या 2 मुली माझा फोन घेऊन मागे आहेत, दोघी फोटो काढत आहेत, व्हिडिओ काढत आहेत, रील काढत आहेत. आम्ही आलो निघून, कारण की आता हार्ड नाही, इझी आहे. तर ते राहिल्यात मागे, येऊ दे त्यांना, ब्लॉगमध्ये समजेल त्यांना का आम्ही किती पुढे आलो आहे त्यांच्या. टाईम झालेला आहे 8:21. तर टाईम झालेला आहे 8:27 आणि आम्ही ब्रेक घेतलेला आहे, म्हणजे उतरलो खाली आणि आम्हाला इथे थांबायचं आहे. आमचे सगळे लोक वरती आहेत. आम्ही किती लोक आलो आहे, 1 2 3 4 5 6 7 लोक आले आहेत. अजून बाकीचे आहेत वरती, येतील. आणि इथेच आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये काय बघू, पोहेत वाटतं. बघा किती लेट आला. फोन कुठे रे, फोन दिला म्हणून तिकडे थांबलेले का, थंड आहे ना. राम राम मी शिकलेली आहे. आत्ता अशी हे लावलेलं, मेकअप केलेलं, सनस्क्रीम होती रे, मेकअप लावलेलं ते हे होतं. मेकअप नव्हतं ते, सनस्क्रीम होती. काही पकवू नको त्या ब्लॉगरवाल्यांना. आणि आता परत हे तोंड वॉश करणार, त्याच्यानंतर परत मग ते काय असं ते आरसा नाही का याने काय केलं माहिती का, स्वतःने केलं ना तेव्हा व्हिडिओ केला नाही, दुसरे करतात तेव्हा दाखवते. दुसरे किती मी नाही करत, लोकांना आहे माहिती आहे. मी तेल पण नाही लावत, पावडर पण नाही लावत, काहीच नाही करत. काल लागतो मस्त म्हणून काल आहे. ए गाडू 1 मिनिट, फोन बिन चार्जिंगला लावलाय आणि हे लोक द्राक्ष खात आहेत. मी आणलेले आहे नाही, काहीतरी कामाला आले ती, द्राक्ष आणलेले त्याच्यामध्ये द्राक्ष पडले. हे पण मारते. बघ मी कॅमेरा ऑन केला की काय ना काय काढते पॅकेट. ते आता मला बोलते का फोन कुठे आणि फोन बोलून हिने काढलं काय मारला ते का आंघोळल्या केलं आलाच नाही. परत बघा पण नको लावू का मला सांग. आता वरती बघा मळले हिने. तू पण गे लावून वाला आहे हा. बघा मेकअप स्टार्ट झाला मुलींचा. 2 तासामध्ये तिसऱ्यांदा का 2 तासामध्ये तिसऱ्यांदा करते. काया माणसांनी केवढी तापली काया माणसांनी सनस्क्रीनला फायदा काय? प्रत्येक पद्धतीने तापली मग एवढी. पिठार का लावलंय. तुझ्याच वयाची परत खेळू शकतो सोबत म्हटलं, तुझ्याच वयाची पोरं जाऊन खेळू शकतेस तू, भातुकली वगैरे जास्त मोठं नाहीये. भांडुकली भांडुली भातुकली आमच्याकडे भांडुली काढली तू, हे फोड ना तो वर. आमचा कुक आहे पण त्यांनी नाही बनवलंय, शॉपमध्ये बनवलंय. आपलं 5 भरून घेणं सगळ्यांना बघतो मी. 5 भरणार ना भाई, तू खाते ना ग आकांक्षा, आकांच्या उपाशी राहणार आहे काय. सांगता येत नाही. तिला ते हे पाहिजे, कसे जिम वालेत ना. काय बनवतात ते. अरे प्रतीक एक लेचं हा ए बाई ती कुठं आली. नाही इथे बसते. हे मंदिर आहे आणि ते
9 वाजलेले आम्ही ब्रेकफास्ट करतोय हे काढ ना. म्हणजे नाश्ता करतोय. काय हे काढायचं आहे? काय हे चिप्स काढायचे आहेत. अच्छा मस्त मस्त. नको ना, फक्त थोडं थोडं. झालेलं आहे ब्रेकफास्ट करून आणि टाईम झालेला आहे 9:20 आणि ते मंदिर आहे शंकराची पिंड, तिकडे चाललो आहे आम्ही. माझा क्लिप कुठे ठेवलाय? त्याच्यातच आहे. तर शंकराची पिंड आहे आणि शंकराचं मंदिर पण आहे तिथे, तिकडे चाललो आहे. ते मंदिर खूप भारी आहे. तिकडे एकाच खांबावरती आहे. बना असं असं दिसतं. बघा इथं आम्ही काय केलंय, सोनालीचा शूज आणि हा माझा शूज आहे, ठीक आहे. आणि हा आणि परत इथे एक सोनालीचा शूज आहे आणि एक माझा शूज आहे, म्हणजे एक तिकडे एक इकडे, म्हणजे सिंगल शूज कोण घेऊन नाही जाऊ शकत, ठीक आहे. सोनाली ही टेक्निक यूज करा तुम्ही, तुमचे कधी शूज चप्पल हरवणार नाही किंवा कोण चोरीला नाही घेऊन जाणार किंवा कोणी चोरीला नाही घेऊन जाणार. पोरींचा असं शूट चालू आहे, बघू शकता तुम्ही. चल अरे पैसे मोजते का? काय मागते? चांगला नवरा भेटतो 3 वर्षांनी. कसा पडला कार्ड का छापा पडला? तशी पण माझी होती नाही झाली. दाखव फोटो. त्याचं नाव काय रे? त्याचं अरे हे जर स्तंभावरती, ते एकच स्तंभावरती आहे ना असं. त्यांची नावं ना मी हे केलेलं आहे. नाही म्हणता येणार. बघू शकतो कसं एका खांबावरती उभं आहे आणि 4 खांब नाही त्याला, आणि ह्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे. हा उडा ना. तर हा एक खांब आहे, त्याच्यावरती खूप मोठी स्टोरी आहे. असं लोक बोलतात का हा जेव्हा खांब तुटेल तेव्हा पूर्ण जग नष्ट होईल, पूर्ण जग नष्ट होईल. तर तुम्ही बघितलं आहे ते 3 खांब आहेत, तुटलेले आहेत आणि एकाच खांबावरती आहे ते. तर असं काही लोक बोलतात का जेव्हा एक खांब तुटेल ते कळयुग स्टार्ट होईल किंवा ते पूर्ण नष्ट होईल, असं काहीतरी बोलतात. बघू.
कुठून आणलं पाणी? तिकडे छोटस तळ आहे कुंड मंदिराच्या बाजूला. कुंड बोलतात त्याला. कुंड नाही म्हणत, कुंड गरम पाण्याचं टाकी हा टाकी. जी महादेवानी बनवलेली आहे. त्या टाकीमधून नॅचरल वॉटर. कोणी भरलं? तू भरलं? हे हमारे थंड पाणी आहे. बघ कसलं थंड. पेज मधनं भाई बनवलंय. शीतपेय. 100चं पाणी फुकट मध्ये बनवलंय. आम्ही शूज बघ असे घातले, असे एक शूज इकडे आहे, ठीक आहे, वा, आणि एक शूज तिकडे. असं का बरं? म्हणजे चोर चोरदारा एक चोरदार हा. आणि लक्षात ठेवा तू सुद्धा जर कुठे शूज काढत असाल तर एक शूज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काढत जावा. हा, कोणी चोरी नाही जाणार, कारण की चोर एक शूज तर नाही येणार. कधीच चोरदार नाही. म्हणून बघा मी ठीक आहे. मस्त की आता थंडी गेली आहे, सावळी गेली आहे आणि आता ऊन आलंय. आणि आमचा पियुष बघा, पियुष बघितलं फुल रेडी आहे. म्हणजे टॅनिंग दूरपर्यंत नाही, म्हणजे विषयच नाहीत टॅनिंगचं. एवढं पॅक केलं आहे त्यांनी. 10 वाजून 12 मिनटं झालेत. तर वरती किती वाजता पोहोचतो बघू आम्ही, कोकण कडावरती. ठीक आहे, आता लास्ट कोकण कडा बाकी आहे, तो बघून मग परत खाली येऊ. घरी जा. नेली आता. याची व्हिडिओ करू. तू पहिले वरती. टाईम झालेला आहे 10:44 आणि आम्ही कोकण कडावरती पोचलेलो आहे. सगळेजण कोकण कडा, पूर्ण व्ह्यू आहे कोकण कडाचा. चल ना तिकडे जाऊ. थोड्या वेळामध्ये मी ड्रोन फ्लाय करून तुम्हाला दाखवेन व्ह्यू कसं आहे काय कोकण कडा. हा बघा कोकण कडाचा व्ह्यू. शॅडो दिसत असेल पूर्ण. एवढं उन्हात उतरत आहेत ते मरून आकांक्षा कुठे मॉमिटियन झाली आकांक्षा. आली. खाला किती वाजलेत? 10:55 वाजले. ऑलमोस्ट 11 वाजलेत आणि आम्ही पोहोचलेलो आहे. प्रॉपर व्ह्यू आहे, पण ऊन खूप आहे. ऊन बेकार आहे सगळे. ऊन पॅक होऊन बसतात. अल्टिमेट म्हणजे अल्टिमेट एकदम. नेक्स्ट टाइम आपण दोन तीन असतात. लय बेकार ऊन आहे. लाईव्ह तुटायची तिथं. नाही, पण असं नाही, त्यांचे 2-2-3-3 असतात. त्याच्यानंतर मग अरे पण त्याला गाडी थांबवली की त्याच्यात कांदे ते लागलेली आहे बाहेरची घाण. ही एक बाई, हिची डोकं कुठं चालतं कळत नाही. हे अरे हे लागलेलं बोलते ती. नाही बाई, राजगडला जाम पाणी कुठे राजगडला पाणी आहे. बाहेरच पावसाला गेलेले ना. नाही, आत्ता गेलो डिसेंबर मध्ये, नोव्हेंबर. नाही, किती वाटलं पाणी भरलं असेल. रायगड प्रॉपर केलं. रायगड फिरलो ना अजून, एवढे 2-3 वेळा गेलो पण पूर्ण नाही फिरलो अजून. गेलो नाही बाई. हो, तो काढला नाही हवा आली. काय बोलायचं असं इथूनच असं वरती घे डायरेक्ट. असं इकडे नको जाऊ आतमध्ये. जवळ. म्हणजे जास्त त्या साईडला नेऊच नको, फक्त व्ह्यू घे. ह्या साईडूनच जास्त एकदम क्लोज घेऊ. वरतूनच इथूनच तिकडे ह्या साईडला जाऊ दे. तिकडनं तुझं हे ना स्टोरी टाकतो. कधी टाकलेलं रे? अरे अख्ख्या पोस्ट आहेत, पोस्ट सगळ्या ग्रुपचा पण आहे. सॉरी, राजगडचे बघितले नाही आमचे नाही बघितलं भाई. तो राजगड म्हणून लिहिलेला त्यांनी 2025. भाई काय बघते काय माहिती. आणि त्याने ब्लॉग पण म्हणून एवढा मस्त. त्याची पर्सनल बघितलेले मी, ते पोस्ट केले. अरे मग त्यात पण त्यातच त्याने आम्हाला पर्सनल फोटो बघितले तुमचे.
हा तुम्ही मागे. पण ही पटकन गेली, ती मगाशी जाम अडकलेली ना. नाही ते थांबून ठेवलेली. आता वरनं काय ते गेली झपकन गेली. हा ही बघ पूर्ण आली पण. ओके, तर टाईम झालेला आहे 11:30 आणि आम्ही परतीच्या वाटेकडे चाललो आहे. आणि ऊन खूप खतरनाक आहे, बेकार मजबूत ऊन आहे. आधी 11:30 वाजले, तर बघूया आपण खाली उतरायला किती टाईम लागतो. म्हणजे आता कुठे ब्रेक नाही, ब्रेक म्हणजे असं थांबायचं नाही. आम्ही कुठेतरी थांबू पाणी बिणी प्यायला, तेच आहे. बाकी आता बघायला काय थांबायचं नाही, डायरेक्ट खाली बेसवरती जाऊन मग जेवायचं आहे. पाणी प्यायला लागलं बरं थांबून. हे आता पुढे हो, ये इतना भी सच नहीं बोलना था. हरिश्चंद्रगड हा गड खूप माझ्या आठवणीतला आहे. सगळ्यांना माहिती आहे आणि त्यात आठवण मी लिहून टाकली आणि ब्लॉगमध्ये मी टाकणार आहे. यूट्यूबला तो पण ब्लॉग आहे, पण तो प्रायव्हेट केलेला आहे, दिसणार नाही. जर तुम्ही मला DM कराल तर मी तुम्हाला पर्सनल लिंक देईन. आणि मी आता शेअर कर जरा. ती बरोबर आता मी खुश आहे भाई लाईफमध्ये. ही ना स्लीप वाली आहे. आमचा होतो बरोबर. ऐसा होगा ही नहीं, हमारा बोरिंग होगा ट्रेक. ते काय मला कमी नाही पिडत. त्याचा विचार. लेज चीज सँडविच. त्याच्यावरती आपण अमूलचे ब्रेड आहेत, अमूलचं चीज आहे, अमूलचा चीज आहे आणि ब्राऊन ब्रेड. ब्रँड साठी लस्सीचे हे आता आपलं काय बिल्डिंगच्या शॉप आहे, लेस आहेत लस्सीचे. अमूलचं असतं वगैरे स्वस्त पडत. फक्त अमूलचे लेज नाही भेटले. लस्सीचे आहेत लेस, अमूल लस्सी. बस झालं. सगळं विकतात आजकाल. तुला तुळशी डाळ मोहचे सगळे विकतात शॉपमध्ये आजकाल अमूलवाले. त्याला ते भाई आम्हाला ब्रेड देणार तू असं करणार? थोड तरी ते भाई फक्त पोरींसाठी. व्हिडिओ घ्यायचे म्हणून सगळ्यांना करते मागे. वर्कआउट कमी करता आणि गप्पा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आवाज असतो इथे सोनीला. 1:14 झालेत आणि ब्रेक घेतलाय छोटंसं पाणी वगैरे पिण्यासाठी. इथे सगळे बसलेत. आहे ना सोनाली एवढं काय नाही पाहिजे तिच्या एकटीशी चांगले. अरे भाई व्हिडिओ चालू आहे ना, काय बोलली बघितली का? व्हिडिओ चालू आहे, तू इथे काय बोलली बघितली? व्हिडिओ चालू आहे. जाऊ दे मॅटर इथं आला. थांब जरा, कट करतो मी, 2 मिनिटं. परत करतो रे. काय बोलली सोनाली? ओके, तर टाईम झालेला आहे 1:50 आणि आम्ही पोचलेलो आहे बेसवरती. ठीक आहे. आणि बघा जिकडनं आम्ही ट्रेक स्टार्ट केलेला तिकडे पोचलो आहे. तर कसं वाटलं पाहिजे ट्रेक? मजा आली. परत करू पावसाळ्यात. माणसांचा मूड झाला सुट्ट्या भेटल्या तर माणसाला. कसं वाटलं भाई तुला ट्रेक? चांगलं झालं, पण तू माझा खूप मला त्रास दिलेला आहेस. हा पाठ कट होईल. जय महादेव. कसं वाटलं तुला ट्रेक? मस्त एक्सपिरियन्स होता. हे आम्ही फर्स्ट ट्रेकला सनराईज बघितलाय, नाहीतर नेहमी फक्त ट्रेकच असायचं. लेट होतो पण हे काहीतरी वेगळं होतं. सनराईज, त्याच्यानंतर दर्शन आणि त्याच्यानंतर मग कोकणकडा, असे 3 स्पॉट कव्हर अप केले. आणि आकाशाची मजा पण घेतली. जेवढे आम्हाला एंटरटेन केलं त्यासाठी धन्यवाद. बोल माझ्याकडून तू, दिला आता तू 2 बोल रुपये. बोल.
दोन बोल बोल तुला काय कसं फुलाने वाटलं? फुलाचे मस्त एक नंबर ट्रेक झाला आजचा. सनराईज वर्थ झाला आज, जेवढा आम्ही आज सकाळी उठून लवकर येऊन वरती चढलो. न दात घासता न ते असता न काय करता आणि लवकर खाली पण उतरलोय. फक्त टाइम टू टाइम झाला ट्रेक फक्त सनस्क्रीन लावलेली फक्त. सनस्क्रीन आम्ही एकदाच लावलेली ठीक आहे. आणि या मुलींनी 4 वेळा नाही sunscreen लावलेली. दोनदा. वाट बघा चमकत्या त्यांची बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजत असेल. हे माझे केस आलेले बरोबर इकडे फोटो काढताना. नाही तर मी आता केस बांधले. सनस्क्रीन पण लावू शकते तू, लिप बाम पण लावू शकते. आता लिप बाम निघालेला लिप बाम नको आता जेवायचं. इकडे आता कोंबडी घ्यायची. जेवायचं. आता ते हात आहेत सध्या ते आमचे. मस्त झाला ट्रेक. आणि आपला सौरभ ऑन टाइम जो सिद्धेश आणि सौरभचा ग्रुप आहे त्यांनी मस्त टाइम टू टाइम घेऊन आले. तर परत ट्रेक करू सोबत. लवकरच भेटू. लवकरच भेटू. आता ट्रेक लवकर भेटू बोलता आता ती 3 महिने ते 4 महिने. यांना हे फोटोग्राफर खूप बिझी असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही पण थांबतो की सगळ्यांनी एकत्र येऊन ट्रेक करावं. त्यासाठी आम्ही धन्यवाद. थांबतो. त्यासाठी धन्यवाद. आता लवकरच करू आपण. सुट्ट्या भेटल्या तर आलाय ना प्रतीक बरोबर इकडे? लवकर जोडली ट्रेकला घे ना परत काढू. हरिश्चंद्रगड. आणि हा हरिश्चंद्रगड ट्रेकचा बेसचा स्टार्टिंग कमान. इथून ट्रेक स्टार्ट होतो मेन. सोनाली कुठे मागे? MH04 ग्रुप. MH04 ग्रुप. हा बघा हाच तो गड. ह्याच्या मागे गेलेलो आम्ही. अजून एक त्याच्या मागे गड होता, त्याच्या मागे अजून चढून गेलेलो. ठीक आहे तो बघा तिथे हा गड मागे. तिथून असं गेलो तिथे, तिकडनं असं गेलो असं. आणि अशा प्रकारे तिथे असा कोकण कडा. हा पण एक कडाच पकडू शकतो तुम्ही. हा बघा. आणि या सह्याद्रीच्या रांगा. ही थांब. हा सह्याद्रीच्या रांगा. तर ओके मस्त की जेवण वगैरे झालं, फ्रेश वगैरे झालं आणि आम्ही निघालो आता जाऊ. आता परत आमची ती टेम्पो येईल. टेम्पो म्हणजे टॅक्सी येईल, त्याच्यामध्ये बसून जाऊ. बाय काका बाय. तू जेवायचं नाही घेतलं? जेवायच्या टायमाला घेतलं नाही जेवून झालं. जेवायच्या टायमाला नाही घेतलं कारण की भूक लागलेली. पहिले जेवून घेतलं फ्रेश झालो सगळे आणि आता चाललो आहे. बघा काय लाज आहे का तुला? झोपतो आता. माझं काय करणार, झालं सगळं. काय रे तू यूट्यूबला पाठव. चला फायनली गाडीमध्ये बसलो आम्ही. गणपती बाप्पा. परतीच्या वाटेकडे चाललोय आणि टाइम झालेला आहे 3:16. आता बघू. हां 3:16. आता बघू कसाऱ्याला कधी पोहोचतोय. कसारा रेल्वे स्टेशन 3 तास लागतो. बघूया. सोनाली तुमची घेते हलते काहीतरी असं छान बनव. ओके गाईज तर टाईम झालेला आहे 5:40 आणि आम्ही कर्जत का कसारा स्टेशनला मी पोचलो आहे. चाय पाणी करायला. चाय पाणी नाही हा म्हणजे डायरेक्ट एंड आहे. तर ट्रेन पकडायची आणि आपापल्या घरी. आणि हे सगळे लोक ठाण्याला उतरणार. तिकडनं बाईक घेणार आम्ही आणि आपापल्या घरी जाणार. तर अजून आहे आम्ही सोबत. सहा वाजलेले आहेत आणि आम्ही ट्रेन पकडलेली आहे. आणि यांनी जरा गेली गडबड. सीट पकड सोड केली आहे. इकडून आता राहिले तुम्ही. आता राहिले तुझे. आता उभे राहिले आम्हाला बघितलं. आणि सीट सोडून इकडे आलेत बाई उभं राहायला सोबत. ट्रेन 8पर्यंत जाईल. आणि असेच सगळे सीट असे लॉंग आहेत. पूर्ण साईड आता हे उभेच राहणार.
भेटतील चल चालू केलंय चलो बाय बाय मिलते हैं नेक्स्ट वीक. हा चलो बाय बाय चला भावांनो बाय बाय भेटूया. मस्त मजा आली तुमच्यासोबत ट्रेक करून. नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत पण ट्रेक करून मजा आली. परत एक ट्रेक करू. नेहमी सोबत सेम लोकेशन. फक्त चेंज झाले ते लोकेशन. चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.